लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि या निकालामध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत झाली होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय उत्साह असेल, त्यानंतर मतदान असेल हे होताना पाहायला मिळालं। मात्र मुंबईमधील जर मतदान आपण पाहिलं, मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहिली तर शिवसेनेला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसलेला आहे। आणि या संदर्भातच आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकी कुठे चूक झाली असं वाटतं या सगळ्यामध्ये? चूकपेक्षा कसं आहे की आमचे कॅन्डिडेट उशिरा डिक्लेअर झाले। अनेक ठिकाणी गरज नसताना आम्ही कॅन्डिडेट बदलले आणि ज्या ठिकाणी 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढा झाला तर 7 ठिकाणी आम्ही जिंकलो, 6 ठिकाणी ते जिंकले, आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे। बघा, हे जे मायनॉरिटीचे वोट घेऊन जे जिंकून आलेले आहेत वजा करा त्यांच्या ह्याच्यामधून, लाख दीड लाख मतदानी त्यांचा मुंबईमध्ये पराभूत होईल। ज्या ठिकाणी मायनॉरिटीचे वोट्स हे औरंगाबादला त्यांच्या समाजाच्या उमेदवाराला गेले त्यावेळेला आमच्याच उमेदवार जिंकलेला आहे, त्यांचा नाही। त्यांचे खैरे एवढे वर्ष खासदार होते, लाख मताने मागे पडले आहेत। मग खरी शिवसेना कोणाची? खरी शिवसेना आम्ही आहोत ना, नाहीतर लोकांनी तुम्हाला दिलं असतं संभाजीनगरला मतदान, तिथं तर तो थेट संघर्ष होता ना। ती मतं औरंगाबादला तुमच्या विरोधात पडतात आणि मुंबईला फतवा काढून तीच मतं तुम्हाला पडतात, कुठला न्याय आहे? हे शेवटी इलेक्शन आहे, लोकांनी आपल्या मताप्रमाणे कॅन्डिडेट बघून मतदान केलं पाहिजे। कसले फतवे काढता, कसले फतवे मुंबईत निघाले? सगळी मतं वजा केली पाहिजे आणि दाखवलं पाहिजे। आणि आम्ही काही फतवे हजर केलेत इलेक्शन कमिशन, यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे। केवळ मायनॉरिटी आणि फतवे काढले याच्यामुळेच महाविकास आघाडीला विजय मिळाला असं वाटतं का? 100% त्यांचं मतदानाचं लीड बघा ना, मुंबईमध्ये 40-45 हजाराचं फक्त लीड आहे आणि मायनॉरिटीचे तिथं झालेलं वोटिंग हे 2-2 लाख आहे आणि सगळ्याचं सगळं वोटिंग त्यांना झालेलं आहे। आमच्या कॅन्डिडेट बघा, यामिनी जाधव, त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला त्यांना मायनॉरिटीने मतदान केलं, ह्या केपेला का नाही केलं? त्याचा विचार करा ना। हे एक षडयंत्र होतं मोदी साहेबांच्या विरोधात आणि त्याप्रमाणे हे सगळं घडलेलं आहे। पण तुम्ही म्हणत आहात की मोदी साहेबांच्या विरोधात असलेलं हे षडयंत्र होतं, मात्र मुंबईमध्ये तुम्ही 3 असे उमेदवार तगडे उतरवले होते, परंतु या मुंबईमधल्या उमेदवारांना विजय मिळवताना आला केवळ एकाच जागेवरती रवींद्र वायकर यांनी विजय मिळवला। आम्ही 3 उमेदवार उतरवलेले होते, महायुतीने 5 उतरवलेले होते। 5 पैकी 2 पैकी त्यांचा एक आला, एक येऊ शकलेला नाही। परंतु मुंबईमध्ये जो डिफरन्स आहे अतिशय कमी आहेत। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे जिथं ह्या दाट वस्त्या आहेत त्याच्या पेट्या तर वेगळ्या असतात। मी स्वतः सांगत नाही, तुम्ही जाऊन तिथं बघा आणि तुम्ही खात्री स्वतःची करून घ्या की याच्यामध्ये 99% मतं एकाच पक्षाला झालेली आहेत। आणि हे ह्या पक्षाचे सभासद आहेत का, त्यांचे सपोर्टर्स आहेत का? बिलकुल नाही। त्यांनी मोदी साहेबांना हरवण्यासाठी म्हणून हे सगळं केलेलं आहे। असं असेल तर मग आपण कारवाई का नाही केली सरकारमध्ये असताना सुद्धा? आम्ही तक्रार दिलेली आहे ना पोलिसांकडे, आम्ही तक्रार दिली आहे इलेक्शन। हे ह्या पक्षाचे सभासद आहेत का, त्यांचे सपोर्टर्स आहेत का? बिलकुल नाही। त्यांनी मोदी साहेबांना हरवण्यासाठी म्हणून हे सगळं केलेलं आहे। असं असेल तर मग आपण कारवाई का नाही केली सरकारमध्ये असताना सुद्धा? आम्ही तक्रार दिलेली आहे ना पोलिसांकडे, आम्ही तक्रार दिली आहे इलेक्शन कमिशनला, त्यांनी चौकशी करावी। याच्या विरोधात ज्याला 2-2 लाख एन ब्लॉक तुमच्या विरुद्ध मतं पडतात त्याला तुम्हाला ते लीड भरून काढणं कठीण होतं। त्यांची परिस्थिती काय सांगा? ही मतं घेऊनसुद्धा यांच्या वरळी मतदारसंघामध्ये फक्त 6,000 झालं, हे फरक आहे। म्हणजे तो जर ती मतं मिळाली नसती तर आदित्य ठाकरे स्वतःच्याच मतदारसंघात पराभूत झाले असते। कुठे गोष्टी करता? ठाण्याला जाऊन लढवायची, ठाण्याची सीट आली 2 लाख मतांनी आणि तुम्ही 6,000 मतांचा डिफरन्स आणि ते सुद्धा या फतव्यांचे मतं घेऊन। म्हणजे काय तुमची परिस्थिती काय आहे वरळीमधली? सर, एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे, असली आणि नकली शिवसेना हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता, मात्र कालच्या विजयानंतर असली शिवसेना कोण आहे असं असली शिवसेना कोण हे संभाजीनगरने सिद्ध करून दाखवलं। मुंबईतल्या परिस्थितीवरती मुंबईतल्या परिस्थितीवर कसं होईल? मग कोकणावर आतापर्यंत शिवसेनेचं राज्य होतं, कोकणामध्ये 21 सीट आणता आली नाही। सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत 1 सीट आलेली दाखवा शिवसेनेची। मुंबईत कॉन्सन्ट्रेटेड मायनॉरिटीचे व्होट्स आहेत म्हणून ती व्होट्स घ्यायची आणि आम्ही मूळ शिवसेना, तुम्ही मूळ शिवसेना, मग त्यांच्या पावत्या दाखवा। मायनॉरिटीचे किती लोक तुमचे सदस्य आहेत दाखवा तुम्ही पावत्या। याचा अर्थ असं होतं की हा नुसता त्या परिस्थितीचा घेतलेला फायदा आहे। उद्या जर काँग्रेस यांना सोडून जाते तर ती मायनॉरिटी वोट यांना मिळणारच नाही। याचा अर्थ असा घ्यायचा का की ज्या ठिकाणी तुमच्या शिवसेनेचे उमेदवार जिंकले ती खरी शिवसेना आणि या शिवसेनेचे उमेदवार जिंकले ती नकली शिवसेना म्हटलेलं नाही। याचा अर्थ असा नगरमध्ये मायनॉरिटीची वोट सेपरेट होती कारण तिथं AMIचा कॅन्डिडेट होता,
MIMचा. तर MIMचा कॅन्डिडेट तिथं होता, त्याच्यामुळे सगळी मतं तिथं गेली आणि तिथं शिवसेनेचा उभेटाचा कॅन्डिडेट उभा होता आणि आमचासुद्धा होता. आमचा कॅन्डिडेट जिंकला ना, तुमचा नाही जिंकला. म्हणजे खरे मतदार हे आमच्याबरोबर राहिले, नाही तर तुमचा जिंकायला पाहिजे ना संभाजीनगरमध्ये. म्हणून मी सांगतो की हे मायनॉरिटीचे वोट काढून टाकले तर प्रत्येक ठिकाणी लाख लाख मतांनी हारणार ते. अशीच परिस्थिती ही उत्तर मध्य मुंबईमध्ये होती. उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी लढत होती. सकाळी मात्र आपण पाहतो मतमोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हा उज्ज्वल निकम आघाडीवर होते, मात्र ऐन वेळेला वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. अहो, एका फेरीमध्ये 50,000चं लीड कापून 3,000ने त्या वर गेल्या. ते वॉर्ड त्याच्यामध्ये ज्या फेरीमध्ये आले त्याची हे करा ना, ॲनालिसिस करा त्याचं. सगळं मायनॉरिटीचं व्होटिंग आहे. म्हणजे हे कशाला माहिती आहे बघा, तुम्ही असं ठरवून आणि फतवे काढून असं मतदान करू नये. लोकशाहीला ते पूरक नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे माझा सर. देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि मला मंत्रिमंडळातून मुक्तता करा अशी मागणी केली आहे. केंद्रामध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असं सुद्धा ते म्हणते. या सगळ्याकडे शिवसेना कशी बघते? केवळ देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी होती का मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जबाबदारी नव्हती का? हे बघा, मुळात त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असं सुद्धा ते म्हणते. या सगळ्याकडे शिवसेना कशी बघते? केवळ देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी होती का मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जबाबदारी नव्हती का? हे बघा, मुळात त्यांनी राजीनामा देऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. कारण ते एक चांगले नेते आहे, महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागा निवडून येणार हे एक असत्य आहे. मागच्या वेळेला एक जागा काँग्रेसची होती, 42पेक्षा जास्त जागा त्यांच्या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या. 4 जागा NCPच्या होत्या, त्यांचे 45पेक्षा जास्त निवडून आले. त्याच्यामुळे लोकसभेमधलं मतदान आणि विधानसभेचा याचा तसा अर्थार्थी काही संबंध नसतो. या वेगळ्या इश्यूजवर त्यावेळेला असलेल्या वातावरणावर ह्या इलेक्शनचा निकाल लागतो. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी असं काय करावं हे आम्हाला स्वतःला वाटतं की योग्य नाही. मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेले आहेत, ते स्वतः त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील आणि एक चांगल्या नेत्याची गरज आहे. त्यांच्याविरुद्ध खरं वातावरण पेटवलं गेलं ते मराठा विरुद्ध OBC या संघर्षामध्ये आणि दोन्ही ठिकाणून त्यांच्याबद्दल गैरसमज करण्यात आला. तो गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे आणि तो पुढच्या काळामध्ये आम्ही गैरसमज दूर करू. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःवर काही घेण्याची गरज असं बिलकुल नाही. कारण एक गटा मतदान ह्या परिस्थितीत सुद्धा झालं आहे की पंकजाताईंना अनेक गावामध्ये प्रवेश दिला गेला नाही. म्हणजे OBC विरुद्ध मराठा संघर्षाचा हा परिणाम आहे आणि त्याच्यामध्ये लोकांची जी मनं दुखवली असतील ती आम्ही मनाला तिथं शेवटी मलम लावायला लागतं जखम झाल्यानंतर. त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असो, आम्ही ते करून दाखवू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतोय हे होते मंत्री दीपक केसरकर आणि आपण पाहतोय की खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आणि या सगळ्यावरती आता आम्ही नक्कीच आपण पाहतोय की ज्या मतदारसंघामध्ये पराभूत झाला आहे त्याचा विचार करू असं सुद्धा मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com लॉग इन करा.